मित्रांनो, तुम्ही जर नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण पुढच्या आठवड्यातच भारतात एकदम भन्नाट असे फोन लॉन्च होणार आहेत. विशेष म्हणजे अगदी 10,000पासून ते 60,000 बजेटपर्यंतचे हे फोन असणार आहेत. कुणाचा कॅमेरा भन्नाट आहे तर कुणाकडे ड्युअल चिपसेट आहे. एकूणच वेगवेगळ्या गरजांसाठी आणि वेगवेगळ्या बजेट रेंजसाठी असलेले हे फोन जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होत आहेत. हे फोन कोणते आहेत, त्यामध्ये काय काय फीचर्स आहेत आणि हे फोन व्हॅल्यू फॉर मनी वाटतायत का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमी सांगतो तसं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. या लिस्टमधला सगळ्यात पहिला फोन म्हणजे मोटोरोला H70 Pro Plus. मोटोरोलाने ऑफिशियली जाहीर केले की 4 जूनला हा फोन भारतात लॉन्च होणार आहे. फ्लिपकार्टवर याचं लँडिंग पेजही आलंय आणि मोटोच्या वेबसाईटवर देखील हा फोन तुम्हाला मिळेल. डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर मोटोची सिग्नेचर डिझाईनच यात पाहायला मिळते. मागच्या बाजूला नेहमीप्रमाणे व्हीगन लेदर असू शकतं. सॅटिन डीप मरून, ट्विल ब्लू आणि स्कल्प्टेड वूड ग्रेन गोल्ड असे 3 कलर ऑप्शन मिळत आहेत. अगदी स्लिम डिझाईन आणि क्वाड कर्व डिस्प्ले यामुळे हा फोन अगदी प्रीमियम फील देतो. डिस्प्लेचं म्हणाल तर 6.8 इंच मोठा LTPO AMOLED डिस्प्ले मिळतोय. 144 हर्ट्झचा रिफ्रेश रेट आहे, म्हणजे गेमिंग आणि स्क्रोलिंग दोन्ही मस्तच असणार आहे. आतमध्ये MediaTek Dimensity 8500 एक्स्ट्रीम हा प्रोसेसर असणार आहे, जो 16GB LPDDR5X रॅम आणि 512GB UFS 4.1 स्टोरेजसह येऊ शकतो. अर्थात ही लीक्समधून मिळालेली माहिती आहे. अधिकृत स्टोरेज व्हेरियंट्स लॉन्चच्या दिवशीच समजतील. कॅमेरा हा या फोनचा USP असणार आहे. ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप मिळतोय. 50 मेगापिक्सेलचा सोनीचा प्रायमरी सेन्सर असेल, ज्यात OIS देखील मिळणार आहे, म्हणजे व्हिडिओ अगदी स्टेबल येतील. सोबतच एक पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स मिळणार आहे, ज्यात 50x झूम मिळण्याची शक्यता आहे. 6500 mAh बॅटरी असेल, 90 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल आणि Android 16 आउट ऑफ द बॉक्स मिळेल. किमतीचं बोलायचं झालं तर H70 Pro Plus फोनची किंमत 48 ते 57 हजारांच्या दरम्यान असू शकते. ही किंमत जस्टिफाय होते की नाही हे तर स्टोरेज व्हेरियंट्सची माहिती समोर आल्यावरच कळेल. दुसरा फोन Xiaomiचा आहे, Xiaomi 17T. हा फोन अगदी खास आहे कारण Xiaomi तब्बल 4 वर्षानंतर भारतात T सिरीज पुन्हा आणते आणि कहर म्हणजे हा फोन देखील 4 जूनलाच लॉन्च होतोय. या फोनचा सगळ्यात मोठा USP म्हणजे त्यातला लेका कॅमेरा सिस्टीम. ट्रिपल रेअर कॅमेरामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळतोय. टेलिफोटो लेन्समध्ये 5x ऑप्टिकल झूम मिळते आणि AI अल्ट्रा झूम वापरून हे तब्बल 120x पर्यंत वाढवता येते. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. बाकी फीचर्सचं म्हणाल तर यात 1.5K रिझोल्यूशनचा AMOLED डिस्प्ले मिळतोय. डॉल्बी विजन आणि डॉल्बी ॲटमॉस स्टिरिओ स्पीकर्स मिळतात. डायमेन्सिटीचा 8500 अल्ट्रा प्रोसेसर मिळतोय, ज्याचा अंतुतू स्कोर 2.2 मिलियनपेक्षा जास्त आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा कदाचित टॉप व्हेरियंट असेल. 6500 mAh बॅटरी आणि Android 16 आउट ऑफ द बॉक्स असं सगळं मिळतंय. सेफ्टीसाठी IP68 रेटिंग आहे. याची किंमत ही साधारणपणे 60,000पासून सुरू होईल. हे दोन्ही बऱ्यापैकी फ्लॅगशिप रेंजमधले फोन होते. तिसरा फोन मात्र अंडर 30,000 येऊ शकतो. हा फोन आहे रिअलमीचा P4R. या फोनच्या लॉन्चची नेमकी तारीख अजून फिक्स नाहीये, पण फ्लिपकार्टवर याची मायक्रो साईट आधीच लाईव्ह झाली आहे. त्यामुळे लवकरच म्हणजे पुढच्या आठवड्यातच हा फोन लॉन्च होईल असं म्हटलं जातंय. या फोनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यात मिळणारं ड्युअल चिप्स आर्किटेक्चर. रिअलमीने असा क्लेम केलाय की 30,000च्या आत ड्युअल चिप टेक्नॉलॉजी देणारा हा पहिलाच फोन आहे. यामध्ये MediaTek Dimensity 7400 हा मुख्य प्रोसेसर असणार आहे. सोबत एक डेडिकेटेड हायपर विजन प्लस AI चिप देखील मिळणार आहे. गेमिंगमध्ये हाय फ्रेम रेट आणि AI बेस्ड व्हिज्युअल अपस्केलिंगसाठी ही चिप फायद्याची ठरेल. यामुळे गेम खेळताना ग्राफिक्स अधिक स्मूथ आणि शार्प दिसतील. बाकी स्पेसिफिकेशन्स म्हणाल तर यात AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. सोबतच 6000 mAh बॅटरी, 3 कलर ऑप्शन्स आणि स्टोरेजमध्ये 3 वेगवेगळे व्हेरियंट्स मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या रॅम क्रायसिसमुळे बेस व्हेरियंट 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा असू शकतो. बाकी 30,000च्या आत असं रिअलमीने म्हणलंय. ती बेस व्हेरियंटची किंमत आहे की टॉप व्हेरियंटची हे तर फोन लॉन्च झाल्यावरच कळेल. चौथा फोन या सगळ्यांपेक्षा एकदम वेगळा आहे. लावा कंपनीचा बोल्ड N2 5G. लावाने सांगितलंय की 3 जूनला हा फोन लॉन्च होईल. बोल्ड N2 हा फोन आधीच लॉन्च झाला होता, पण ते 4G व्हर्जन होतं. आता त्याचं 5G व्हर्जन लॉन्च होतंय. यामध्ये HD प्लस LCD डिस्प्ले, 5000 mAh बॅटरी, 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. युनिसॉकचा T7250 हा बजेट फ्रेंडली प्रोसेसर वापरला जाऊ शकतो. बेस व्हेरियंटमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असेल असंही म्हटलं जातंय.
याची किंमत 10,000 रुपयांच्या आत असण्याची शक्यता आहे. या किमतीला फोनमध्ये Android 16 आणि IP64 रेटिंग या 2 गोष्टी देखील मिळू शकतात. त्यामुळे कॉलिंग आणि थोडंफार सोशल मीडिया यासाठी जर तुम्हाला 5G फोन हवा असेल तर हा चांगला पर्याय ठरेल. तर हे होते जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होणारे 4 महत्त्वाचे स्मार्टफोन. मोटोरोला आणि Xiaomiने कॅमेरावर फोकस केलंय तर Realmeने चिपसेटवर. बाकी या फोनच्या किमती, लॉन्च ऑफर्स या सगळ्यावर देखील आपलं लक्ष असणारच आहे. सोबतच जूनमध्ये आणखी बरेच फोन येणार आहेत, त्यांचेही व्हिडिओ आपण करूच. तोपर्यंत तुम्हाला यातला कोणता फोन सगळ्यात जास्त आवडला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.